आहात. पाहतोय केंद्र सरकारकडून लोकसभेत 3 विधेयकं सादर करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदानाची ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नारी शक्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान केलं जाणार आहे आणि यावर 2 दिवस चर्चा सुद्धा होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे वेगवान अपडेट सध्या आपण पाहतोय. तर लोकसभेचं कामकाज जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. विरोधकांच्या मागणीनंतर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्र सरकारकडून लोकसभेमध्ये 3 विधेयकं सादर करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर 2 दिवस ही चर्चा चालणार आहे. त्यामुळे एकमेकांकडून काय मुद्दे उपस्थित केले जात आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. तर पहिलं म्हणजे संविधानाच्या 131व्या दुरुस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा होणार आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाचे 2 विधेयक आहे, यावर चर्चा केली जाणार आहे. सध्या हे 3 विधेयकं सादर करण्यात आलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आहे. यामध्ये जागांचं पुनर्वितरण होऊ शकतंय. परिसीमन सुधारणा विधेयक सुद्धा लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे. हे 3 महत्त्वाची विधेयकं आहे जी आज लोकसभेत सादर करण्यात आलेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया सुद्धा होणार आहे. विरोधक यावर काय मुद्दे उपस्थित करतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्याची ही थेट दृश्य लोकसभेतली आपण पाहतोय. लोकसभेचं कामकाज आता सुरू झालेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. 131वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते लोकसभेत सादर करण्यात आलं. त्यानंतर परिसीमत विधेयक दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये जनगणनेच्या आधारावर जागांचं पुनर्वितरण यावर चर्चा केली जाणार आहे. यावर मतदानाची ही प्रक्रिया राबवली जाते. विरोधकांच्या मागणीनंतर आता ही मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्र सरकारकडून लोकसभेमध्ये ही 3 विधेयकं सादर करण्यात आलेली आहे आणि आता या मतदानाच्या प्रक्रियेनंतर या सगळ्या सदस्यांचं मत लक्षात येणार आहे. या सगळ्याचे वेगवान अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहत आहात. केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आता काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या 131व्या दुरुस्ती विधेयकाला सुद्धा खरं तर विरोध करण्यात आलेला होता विरोधकांकडून आणि आता ही मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे. दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी हे नारी शक्ती विधेयकावर बोलणार आहेत. त्याआधी ही मतदानाची प्रक्रिया राबवली जाते. तर संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं पडली आहेत. महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय. संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं या ठिकाणी पडलेली आहेत. 131व्या घटना दुरुस्तीच्या या विधेयकाला 207 जणांनी समर्थन दिलेलं आहे. मतदानाची प्रक्रिया सध्या पार पडते आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं पडलेली आहेत. एकूणच केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक सुद्धा लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे. त्याच्या समर्थनार्थ किती मतं पडली आहेत तेही आपण पाहतोय. तर संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या या समर्थनार्थ 207 मतं तर त्याच्या विरोधात 126 मतं पडलेली आहेत. एकूणच जास्तीची मतं ही समर्थनार्थ असल्याचं आपण पाहतोय. संविधान सुधारणा विधेयकाला 207 जणांनी समर्थन दिलंय तर 126 लोकांनी त्याच्या विरोधात मत या ठिकाणी दिल्याचं आपण सध्या पाहतोय.